या काय? चाला यावरून. काय? चाला. नाही तर दरवाजा उघडाय, जाऊ शकता तुम्ही. नाही चालणार तर तुम्ही, म्हणजे तुम्हाला तुमची चूक मान्य नाहीये. मका चुका मान्य असा. मग शिक्षा तर होणारच. आणि तुम्हीच म्हणालात ना, मी जे काही सांगेन ते तुम्ही ऐकाल म्हणून. मग आता तुमची शेवंताच सांगते अण्णा. चला यावरून. नाही चालणार का नायकानू? तुझ्यासाठी काय पण करीन. सध्या तरी तुम्ही हेच करा. तुम्ही अण्णा नाही का, असं घाबरून कसं चालेल? तुमच्या मर्दानगीवरतीच तर भाळले होते मी. आता दाखवा ना ती मर्दानगी. नाहीतर अण्णा आपल्यातलं हे अंतर असंच वाढत जाईल. मग त्यानंतर माझ्या जवळ तर सोडाच, माझा चेहरा पण तुम्हाला दाखवणार नाही. त्यामुळे आता तुम्हीच ठरवा की सरळ पावली माझ्या जवळ यायचंय की उलट पावली माझ्यापासून दूर जायचंय. काय झालं अण्णा? थांबलात का? या. शिक्षा घेतलीये. अजून एक राहिलंय. चला. खूप लागलंय का? थांबा, मी आलेच. हा. अरे बापरे, खूप लागलंय का? हळद आणली. बस. लावून घ्या. अजून राग गेलो नाही. चहा. अरे देवा, मी साखर टाकायचं विसरून गेले. तू विष दिलंस तरी गोड म्हणून पी. हवी असल्यास घ्या. हा. आहे माधव काय असा? अरे खोली आहे तसा. काय करता खोलीत? काय माहित. आहे त्याला लई वाईट वाटलं असतं काय? वय रे, इतक्या दिवसानं हैसर इलो आणि हैसर काय चालला?
का वाटत त्याचं चुकलं असं? नाही रे, कोणाचीच चूक नाही. चूक न येळेचीच असा. अरे माधव कसवा माहित हा ना, त्याच्या 2 थोबाडीत मारले ना तरी तो काय नाही बोलतलो. आणि ह्या जमान्यात असा चांगला वागणं जमता काय? आम्ही कोण नाही, पण माधव अगदी तुझ्यावर गेलेलो हा. तुझ्यात काय कमी भरलेला चांगलपणा? अरे माझा काय नाही रे, माझा ऐक. तू ना माधवाशी बोल, म्हणजे झाला ना सगळा चुकला असता, पण त्याच्या मनात काय रवाक नको रे. पोराक वाईट वाटला हा. आता परत तो हैसर येत की नाही ता पण कळणार नाही रे. येत नाही तर काय करत, घर त्याचं पण हा. मी बोलतोय त्याच्याशी. काय दत्त्या, असं काय झाली का सगळी कामा? होय, माझं पण एक छोटंसं काम होतं, म्हटलं आता हवेवर बसू. काय अरे बस ना, मी तुकाच विचारत होते खाई गेला म्हणा. का रे, काय काम होतं काय? रे सहज गप्पा मारू. गप्पा. अरे माधव कापडा. राहून दे रे. गप्पा मारायला मला खूप आवडतं, आवडीचा विषय माझा. हो हो. मुंबईत मी आणि निलिमा दोघेच गप्पा मारायला. माझ्यामुळे तिला जागावं लागतं. गप्पांची मैफिल, आणि एकदा मैफिल जमली की काय बाईसाहेब लगेच झोपतात. मी आपला गप्पा मारतोय. हा, पण मग मी कॉफी बनवून आणतो तिच्यासाठी. माझा पण स्वार्थ असतो ना. कसं आहे, मैफिलीत ऐकणारा असल्याशिवाय बोलणाऱ्याची किंमत कशी होणार? आपलं अरे वा, बाकी हे बरं जमतं तू का? काय ता एवढा सगळं होऊन पर तोंडावर काहीच दाखवत नाही हा. ह्या बघा, तुम्ही दोघा ना गजाली करीत बसा. हा. मी आज जाते, कामा असत माका. हा, पण पापडावर लक्ष ठेवा, नाहीतर कोंबडे उड्या मारतील. हा, नाहीतर बसाल आपले गजाली करत. माधव बस ना. हो. माधवा, हा. तुझ्या तोंडावर काही दिसत नसलं ना तरी मनात लय काहीतरी चालू असतं. आत एक वेगळं, बाहेर एक वेगळं चालायचं. पण आतून बाहेरून स्वच्छ, धुतल्या तांदळाचं. एवढंच की मनात झुरत असतं. किती सहन करशील, काय बोलत पण नाही. तर सरिताचा चुकलाच. मी बजावणार आहे ते का, बोलणार आहे त्या का मी. खबरदार हा दत्त्या, तिला काय बोललं असतं. आईनंतर जर घर कोणी सांभाळलं असेल ना तर ती आहे सरिता. आता एखाद्याचा गैरसमज होतो, पण तो गैरसमज आपण दूर करू शकलो नाही ही आपली चूक आहे, हे आपल्याला कळायला हवं. आणि एखादा विषय सतत घोळवत बसायचा त्यांनी काय फायदा आहे का? नाही. आणि मला एका गोष्टीचं खूप वाईट वाटतं. कसली गोष्ट? अरे, समोर एवढे पापड सुकत घातलेले असताना आपण इथे काय बसलोय? अरे अरे माधवा, अरे असू दे, काही होत नाही. वा, तीच चव. अरे आईच्या हातची चव काय बदलणार हा काय? पापडाची चव सुद्धा तीच, मायाची सुद्धा तीच, जशीच्या तशी. खा खा, आणखीन खा. ह्या बरा चाललेला तुमचा. थांब आता, आहे का सांगते आहे हे गप सटवे. सट्टवी थांब, आता सांगतेस. आहे आई, लवकर ये, 2 मोठे कोंबडे इले पापडात चोची मारतात. अरे बाय, काय असत कोंबडे? हे 2 कोंबडे. ह्या बारा हा तुमका लक्ष ठेवूक सांगितलंय, आणि तुम्ही कोंबड्यांच्या पुढच्याच निघालास. आहे ता जरा. ता काय नाही, दोघा ती कान पकडा, कान पकडा. पापडाची जागा खय हा? जरा कान. हा, छाया, आता तू ह्या दोघांवर लक्ष ठेव. हा. कसे पापड खातात ना ताच बघतय मी. अगं पण आता बघा, तुमका हात लावूक दिताय काय? मोठी. हयच उभे असाय मी, हा. तुमका हात लावूक दिताय. हा, आय- कोण असत होय सर? कोण? काहीतरी तुझ्या छाया. आय,
आहे कोंबडे कोंबडे मागे लागले आहे कोंबडे मागे लागले बघा पकड पकड ती का माधव पकड हंग हंग छाया आहे आहे तू म्हणलंस तर केलंय. पायात काटे लागले. आता काय निखाऱ्यावर चालू काय? माझ्यावर खरंच प्रेम असेल तर चालेल नाही निखाऱ्यावरून. नाही का ना, सगळंच कसं तुमच्या मनाप्रमाणे होणार. म्हणजे तुमच्या मनाला वाटलं तर तुम्ही येणार, तुमच्या मनाला वाटलं तर तुम्ही जाणार, तुम्हाला वाटलं तरच तुम्ही थांबणार. सगळं कसं अगदी तुमच्या मनासारखं. पण असं नसतं ना. समोरच्यालाही मन आहे, त्यालाही समजून घ्यायचं असतं. या बाबतीत तुमचा मुलगा खूपच चांगला आहे. माधव माधव खरंच खूप चांगला आहे. त्याचं बोलणं, समोरच्याला समजून घेणं, समोरच्याच्या कलानं घेणं, त्याचा प्रेमळपणा, त्याचा चांगुलपणा, खरंच खूप चांगला मुलगा आहे. अण्णा, तुम्ही नशीबवान आहात की तुम्हाला असा मुलगा आहे. बस. तुमचा त्याच्यावर राग आहे, पण खरंच तो खूप चांगला आहे. बरं बाबा, नाही काढणार मी त्याचा विषय, पण यापुढे मी जसं म्हणेन तसंच होणार. मान्य? मान्य. ऐक, हाय सर, थांब. ये. नाही कनू. चोंट्या, सांभाळू ना, नाही तर तुलाच काटे लागतील. हा हा वय जरा पायवर घेशात. हा. पाटेंकर बाई न्हू, हं? म्हाका वाटला म्हाका केर सुद्धा काढूचो लागणार नाही. त्यांना केर काढायला सांगितलं असतं ना तरीही काढला असता अण्णांनी. गावात जर कोणा कळला ना अण्णांनी काय केल्याने ना, ते एकेका फेफरा भरात फेफरा. हा अहो, अण्णा ना एक जो देवासमोर कधी वाकलो नाही, स्वतःच्या बापाशी सुद्धा नजरेसमोर धरत नाही तो. हो, त्याच्या आवाजाची सुद्धा गावात दहशत असा. त्यांची केळल्यासारखी अवस्था होत आहे सर. काय म्हणायचं हो. हा, चोंट्या, यापुढे अण्णांची अजून वाईट अवस्था होणार आहे. करशात करशात तुम्ही काय करशात ना याचा नेम नाही. हा रघु काकाकडे पण वश करूसाठी जा नाही ना, ता तुमच्याकडे असा. हो, त्यांचे सगळे उपाय फिके पडतील तुमच्या नजरेसमोर. चोंट्या, ज्या जाळ्यात मी अडकले ना, त्याच विळख्यात अण्णांना असं अडकवेन की त्याने ठरवलं तरी त्यातून बाहेर पडू शकणार नाही. हो क्या घेवा त्या काय घडी करावी ती साडी. मी मगे मी तुमची सगळी कापडं आवरून ठेवलंय, मग तुम्ही केलात तर काय होता. चुकला माझा.
करते. काय गो असं काय बघतोस? काय काय आता काय बघू पण नको काय तुमच्याकडे? असं नाही गो. आता ह्या वेळेस माझ्याकडे तू बघणार नाही तर कोण बघणार? मी बघतोय ना आताच नशीब समजा तुमचा. होय, दुसरं पर्याय तरी काय असा? काय हो बाहेर सगळी जण खिदळत किती होतास? आता हसतच राहणारास की सांगणारास? काय नाही गो, मी आणि माझं बाहेर गप्पा मारत होता आणि पापड वाळत घातल्या आणि ते आमका बघूक सांगितल्या. राखण करणार आलो बाजू, आम्हीच ते खाऊक लागला. त्याच्यात आमच्या बहिणीन आईक सांगितल्या. मग हे काय आईनं आमका दोघांका कान पकडून उभा केल्यान. अगदी नकावडी असल्यासारखा वाटला. लय दिवसानं असं खिदळत होता. खळा कसा अचानक भरल्यासारखा वाटला. ह्या बरा तुम्ही सगळी भावंडा एक होशाल आणि मी आपला एकटा वाट दिसायचं. किती माहित आहे माझी बायल किती गुणी हाती. काय या लय प्रेम तुझा आता. होय, एकतर बायको हा. लोकांका धादा असतात ना तह बाजू बरा रवतय. फक्त जर माधवाशी बरं वागलंस तर. आता मी काय वाईट वागलोय? माका वाटता आता मी बोलतोय. पोटात एक आणि ओटात एक असा वागूक माका जमत नाही. तास तर बोलताना जीभावर फक्त. आता काय तोंड सोडून बोललोय मी? माका पण काळजी वाटतं माधव भाऊजींची. त्यांचा भला होऊ दे. भावजाई असे मी त्यांची, दुश्मन नाही. माका फक्त एवढाच वाटतं की माधव भाऊजींनी अण्णांच्या पावलावर पाऊल नको ठेवक. आता ह्याच्यात माझा काय चुकला? काय नाही विषय माझाच चुकला. नाही चुकलंय ना? मग ती साडी घडी करा. अगो पण करा म्हणतोय तर. अहो काय झालं, असे काय चालतास?